तुम्हासनी काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समज काय व्हायचंय. सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही, हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे. घरातली माणसं घरचा गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होऊ द्या समज. मला नाहीच बोलायचं. बघितलं का किती आररावी आहे याची. आलं सिद्धनाथा, काय करावं मी आता. तूच काय ती वाट दाव बाबा. जावई बापू, अहो चला की आज झोपा. चला. माझी झोप कावाच उडून गेली आहे बघा. मी काय आत यायचो नाही, आणि मला जर झोप आली ना तर मी इथं झोपल, पण आत यायचो नाही. असं बोलून कसं झालं. का बाळून बोललेलं चालते की तुम्हाला. तसं बी आम्ही कोण आहे म्हणा. हा जावय आहे का कोण आहे. अहो तुमच्या लेकानं पार पान उतारा केला की आमचा. आता चुकलं आहे, बरोबर आहे, पण तुम्ही कशा बाहेर थांबणार. हे बघा आत यायची मला बिलकुल इच्छा नाही. हा आणि मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. बरं मी आहे म्हणून ठीक आहे. अहो गंगी असती ते समजा घर डोसक्यावर घेतलं असतं तिनं. मी आपलं जावय आहे म्हणून गप बसतोय. असू दे. चला चला बरं आज झोपा. चला चला. नाही 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 मला यायचं नाही. हो दाजी, मला सांगा बाळ्याची चूक आहे ना व? हा मग तुम्ही कशा पायी बाहेर झोपणार. चला बरं आज चला. नाही चला 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 जाऊ चला. आय म्या तळ्यावर चाललो हाय. कशा बाई. आता तळ्यावर कशा पायी जातात. आंघोळीला चाललो हाय म्या. नाही गेलास तर काय बिघडणार आहे का. मग काय बिना आंघोळीचं बसू का. हा त्याला काय होतंय. आम्ही बी 2-2 दिवस बिना आंघोळीचं बसतोच की. म्या नाही बसत. इथं कर नाही तर राव तुझ्या आंघोळ. बस इथं. होय आमासनी बोलायचं आहे. नाही नाही, आधी माझी आंघोळ मग बाकी समज. घ्या. बाळू अरे हिथं कर की आंघोळ. हा तळ्यावर जायच पाहिजे वय. वय तळ्यावर गेलं का लय झाक वाटतंय बघ. काय पोरग हाय. हा इथं घरातले समदे कुठल्या काळजीत आहे आणि ह्याला आंघोळीच पडलं आहे. बाळ्या मुद्दाम करतो आहेस का. अरे मुद्दाम काय, तुम्ही शिकवलं हाय ना व. रोजच्या रोज पहिलं आंघोळ मग बाकी समज. तू काय बोलणार आहेस का नाही. आता तो ऐकतच नाही तर काय बोलणार. काय ऐकायचं हाय बोलाय. बाळू ही समधी इथं कशा पायी आली आहे ठाव नाही वय तुला. ठाव आहे. अरे ठाव आहे तर बस की बोलायचं आहे. आता काय बोलायचं हाय. घ्या घ्या. येड्याचं सॉंग घेतोस का काय. का आमासनी येडं बनवतोस. येड काय बनवायचं हाय तवा. तुम्ही समधी लग्नाचं बोलाय आला हाय. म्या बोलाय तयार होतो, पण तुम्ही समधी डाराडूर झोपला होता. जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही पंचाकडे गेला होता. हे बघ तू निघून गेला म्हणून मी पंचाकडे गेलो होतो. आमासनी काय हाऊस नाही आली. ते काय का असं ना गेला नव. आणि म्या गेलो म्हणजे तुम्ही झोपला होता म्हणून म्या गेलो. झोपला होता का नव्हता. काय झोपलो होतो.
अरे तुला विचारून झोपायचं काय आम्ही? पण म्या कुठं तसं म्हणतो हाय? अरे तुम्ही झोपला होता का नव्हता? जे काय असेल ते असेल, आता बोलायचं आहे बस इथं. नाही. बाळू म्हणलं ना बस इथं. दाजी पंचाकडे जाऊन आलेत ना व? मग आता पंचासंगच बोला काय बोलायचं आहे ते. सुंदरा, काय करायचंय बाळ्यास? आता मी आता काय सांगू. काय कळ घेत होतीस नव्ह त्याची? आता काय झालं? अगं, कड घेत होते तेव्हा तो चुकला नसायचा. आता चुकला आहे तर घेतली का कड? आणि त्यो बोलतो हाय ते तरी कुठं चूक आहे? म्हणजे त्यो बोलाय तयार होता तेव्हा आपण झोपून राहिलो, मग गेला त्यो. त्यानंच काय तर केलास? काय बोलता हाय? त्यो काय करणार आहे तेव्हा? काय ते ठाव नाही, पण असं कोण झोपतंय वय? तेव्हा त्यानंच केलास. हे काय असेल ते असेल, पण त्यो बोलाय तयार होता ना व. तो सांगल तेव्हा बोलायचं काय? हा? असं कोण लागून गेलाय तू? अगं, त्याच्या अंगानं थोडं घ्या ना ग का. थोडं? अरे समजा त्याच्या अंगण होत आहे की, अजून काय करायचं आहे? हे बघा, मला आता काय बी सुचना झाला आहे. या आता तू तसं बोलायला लागली म्हणल्यावर काय करायचं? नेला आहे ना व चावडीत विषय, मग बघू काय होतंय ते. ते झालंच, पण चावडीवर जायला लागू न ग, म्हणून मी करतोय समज. असं वाटतं हाय का पायालाच हाऊस आहे चावडीवर जायची? तर त्याला हाऊस आहे वय? तसंच वाटतं हाय. आधीच तो पंच खार खाऊन आहे बाळूवर. त्या गावातल्या समध्या पोरी बाळूकडे बघतात, त्याच्याबद्दल सारखं बोलत असतात. ते काय पंचाला ठाव नसल? त्याचा बी राग असेलच की. त्याचा काय संबंध आहे इथं? संबंध कसा नाही? डोळ्यात खूपच नसल वय त्याच्या. आता तरणा गडी आहे म्हणल्यावर पोरी बोलणारच की. पंचाला काय ठाव नसेल वय? जे काय असेल ते असेल, पण त्या पोरी सारखा बाळूला त्रास देत आहेत, त्याचं काय तर केलं पाहिजे. काय करणार आहेस? अरे तेवढं चालायचं. अरे बाळ्या काय कमी देख नाही काय? तू ग मनावर घेऊ नग, आणि त्याला काय सांगत बसू नग. असं कसं मनावर घेऊ न ग? हा, काळजी वाटत नाही वय? हेच सांगतो आहे, उगा काळजी करू नका. आणि एकदा लगीन झाल्यावर कोण कशाला बोलाय येते? हा, पण ह्यो गडी लग्नाला तयार होत नाही. होणार की. बाळू, अरे थांब. अरे बाळू, अरे थांब ना. अरे कुठं चालला? आता सकाळ सकाळी कुठं जाणार? तळ्यावर आंघोळ करायला चालला काय? बाय एक, तुला तर काय आंघोळीची गरजच नाही. कमून रे? बाहेर पारूस हायसच, आत न बी मळल्याला हायस तू. अरे तुझ्या संग आल्यावर आतून बाहेरून निर्मळ होईन ना. याच्यासाठीच यायचं आहे ना, का दुसरं काय कारण आहे? आता दुसरं काय कारण असन? खरं सांगता तर पाठीतच काठी घालीन. सांगतो. अरे तळ्यावर गावातले बायका येतात ना. आता मी एकला असल्यावर कोणी बोलत नाही माझ्या संग, पण तू असला तर माझ्या संग बोलतेल तरी. याच्यासाठी येणार असेल तर निघ आता, माझ्या संग येऊ नको. करे बाळू, समद्या बायका तुझ्याकडे कशी वळवळ बघतात रे. माझ्याकडे कोणी बघत बी नाही. लगीन करून खोळ लागल उंडगीच्या. येऊ दे ना, मी काही नाही करी. बाळू येऊन दे ना. अरे थांब ना, येतो ना मी. रुक्मिणी जरा हळूहळू कापड धू की. अगं लवकर घरी जायचंय बघ आवरून. आम्हाला नाही का जायचं? काय ग बाया तू? वय झालं का तुमचं पुन्हा सुरू? तुझं वय झालं, आमचं नाही अजून. पण अजून कसं नाही आला तो बाळू? असं तर नाही की घरलाच आंघोळ करून बसला.
अगो तो बघा बाळू इकडेच येतोय. अगो बाई आता काय करावं म्हणते मी या बायकांना. तो तात्या कशाला आलाय मरायला इकडं? नाही तर काय मेला तांदळात खडा नुसता. काय आज सकाळी सकाळी समजा गाव तळ्यावर आला काय? पर तू कशाला आला इथं? बाळूला एकट्यालाच यायला द्यायचं होतं की. तात्या बाळूला सांग इकडे आंघोळ केली तरी चालेल. अगं तुझ्या जिभेला काही हाड बीड आहे की नाही म्हणते मी. मी करू का इथं आंघोळ? हा पाठ घासून दे ना. तात्या एवढं लुगडं पिळून दे की. चला त्याला काय आलं लगी आणि इकडे मग तात्या लगीन कवा करणार? बाळू म्हणतो तेच खरं आहे. काय म्हणतो बाळू? मी काय सांगू? तात्या तू इथे कशाला बसतोस लुडबुड करत बायकांच्या हात? जा की तिकडे जाऊन आंघोळ कर. हो ग जात की एक बरी ना तुम्ही. हो ग. सुंदराचा पोरगा शोभतोय बघ. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. बाई बाई काय दिसतोय बघ बाळू. तुझा मित्र बाळा जो जो रे. याला म्हणतात रूप, नाही तर आमचे हे जोगी पोटाचा माठ झालाय नुसता. विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळू पाठ घासून द्यायची का? माझी घासून दे ना. दगड पाहून ठेवला की. आज कसा कणमळलाय हो तात्या? बाळू कसं दिसतोय? अगं कशाला त्याला त्रास देताय ग? देवाला नमस्कार करतोय की तो. आम्ही कुठे त्रास देतोय? तोच आम्हासनी त्रास देतोय. तुम्हासनी आज चांगलाच धडा शिकवतो म्या. बाळू भूताला बोलतात काय? हे काय चमकलं?
माझी वाट सोड. ए ही जागा माझी आहे, वाट मी नाही सोडणार. तू निघितोय. वाट सोड नाही तर डोक्यात दगड घालीन बघ. असं मला दगड घालतो. अरे आता पातूर तर थट्टा मस्करी करत होते चांगले. अशा हमरी तुमरीवर कस काय आले? अयो ऐ ना गा, ना गा. ए बाळू, तूच काहीतरी केलं. बाळू, मला माहितीये तुम्ही कोण आहात ते, पण यांना याची कल्पना नाही बघा. म्हणून तर यासनी ही शिक्षा दिली हाय. बाळू, यांना माफ कर आणि यातून सोडव, नाहीतर एकमेकींचा जीव घेतील. ए बाळू, अरे गावात समजलं तर केवढ्यात पडन. चाललो म्या, मला नाही कुणाचं भ्या. अरे बाळू, त्यांना माफ कर. पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. तुझ्या गाठीला पुण्य हाय म्हणून ऐकतो हाय तुझं. बाळू, तू माझं ऐकलंस. खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. हा अवतार काय झालाय आमचा? ते मी नंतर सांगते तुम्हाला. चला लवकर. मी गावात जातो, मला काम आहे. घरी माय बाप भाऊ बहीण आहेत तुमच्या. माझ्या वाटेला जाऊ नका.